चौखट पे चल के आए हैं जैसे जुड़ गई मेरी कहानी से। न रोको आज धोने दो चरण आँखों के पानी से। बहुत खुश हैं मेरे आंसू के प्रभु के काम आए हैं। बजाओ ढोल स्वागत में मेरे घर राम आए हैं। तर नमस्कार मित्रांनो, मी निखिल पाटील आपल्या मराठी मुंबईकर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आहे। तर आज आपण आलो आहे इथे रामेश्वर मंदिराच्या इथे आणि इथून आता आपल्या रामजींची पालखी निघणार आहे, म्हणजे मिरवणूक निघणार आहे। शिवसह्याद्री प्रतिष्ठान वगैरे आहेत, ही सगळी अजून खूप सारी पब्लिक देखील असणार आहे आणि मस्त जल्लोषामध्ये एक मिरवणूक निघणार आहे। तर आता जाऊया मंदिरामध्ये वरती आणि दर्शन वगैरे करूया आणि मग नंतर मिरवणुकीमध्ये सामील होऊया। तर आपल्याबरोबर आपला मुन्ना भाई पण आहे आणि जाऊया आता रामेश्वर मंदिरामध्ये आणि दर्शन करूया। आपली पालखी देखील आहे आणि आपली सर्व पब्लिक श्रीराम दर्शन केलं आणि इकडे पालखी सजावट देखील चालू आहे। पालखी वगैरे सजून झाली की आपण निघायचं आहे मिरवणुकीला। ते पालखी निघायपासून आणि शक्यतो आपण चपला घालतो, त्यानंतर पालखी कोणाला देतात पाहिजे। तर मित्रांनो आता मस्त की सर्व बघू शकता, सर्व महिला मंडळ देखील आहे आणि आपली मुलं देखील सर्व शिव प्रतिष्ठान सह्याद्री प्रतिष्ठान देखील सज्ज झालेले आहेत आणि आता पालखी थोड्याच टायमात निघणार आहे। आपण पालखी पुढे आणि पालखी फक्त घेणारे दोघं मागे हे चित्र वारंवार दिसते। ह्या कुठेही आपल्याला गोष्टी विचार घ्यायला पाहिजे। पालखी पुढे राहील, आपण प्रभू रामांच्या सांगितल्या मार्गावरती चालणार आहोत, त्यामुळे ते पुढे सांगतील त्यांच्या मार्गावरती आपण चालणार आहोत। हे सर्वांना लक्षात ठेवा। कोणी स्टाईल मारली फार पुढे जाऊन काही करू नका, आपण मागे राहून तुम्हाला फोटो काढायचे आपला बराच वेळ आहे आणि सर्व पालखी आल्यानंतर इथे 7:15 वाजेपर्यंत आपला पर्यंत इथे आपली आरती आहे। जीवनामध्ये प्रभू रामचंद्राचं येणं हवं तर मात्र तुम्हाला गडसंवर्धन केलंच पाहिजे, तरच भगवान प्रभू
परमात्मा तुमच्या घराला येईल. आई वडिलांची सेवा करा, पांडुरंग परमात्मा येईल घरा. आई वडिलांची सेवा करा, पांडुरंग परमात्मा येईल घरा. आई वडिलांची सेवा करा, पांडुरंग परमात्मा येईल घरा. गणपतीची मूर्ती पाठीमागे बघा त्या अयोध्याचं मंदिर आहे आणि श्रीराम प्रभू श्री रामचंद्र आणि आपले गणपती बाप्पा. मस्त बेबी पण नटलेली आहे, खूप भारी आहे. हाय बेबी.
जय जय राम 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 सीता राम 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 जय जय राम 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 सीता राम राम जय जय राम 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 सीता राम 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 जय जय. आता आपण आला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये. तरी मी आपल्या रामभक्तांकडून सर्व मुस्लिम समाजाचा मी आज इथे खरं आभार मानतो. खरं आभार मानायला पाहिजे, ते त्यांचं कर्तव्य पार पडतात. पण अशीच ही जी काय प्रथा आज पेडमध्ये पाडलेली आहे, हे याचं अनुकरण संपूर्ण भारतामध्ये व्हावं हीच मी आज रामचरणी प्रार्थना करतो. आणि आज तुम्ही जे आमच्यासाठी करताय पाणी वाटप, थंड वाटप किंवा ते स्वागत करताय, त्याबद्दल खरंच एकदा पुन्हा आपण ऐकण्याचं प्रतीक म्हणून आपण जे करताय तर आम्ही सलाम करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रभू श्री रामचंद्र की रामचंद्र की जय, जय श्री राम, जय श्री राम, छत्रपती शिवाजी महाराज की जय, छत्रपती संभाजी महाराज की जय, पवन सुत हनुमान के जय, पवन सुत हनुमान के जय. इथे आरती होणार आहे. कारण या आरतीला फार महत्व आहे. बाबरी मस्जिदचा जो घडला त्यानंतर आपण महाआरती चालू केली होती. सर्वात पहिली महाआरती झाली ती रामेश्वराच्या मंदिरामध्ये झाली आणि त्यानंतर सातत्याने या हनुमंताच्या देवळामध्ये आपण महाआरती घेत असतो. हे सर्व रस्ते त्यावेळेला बंद असायचे आणि त्याचे साक्षीदार आम्ही सर्व आहोत की इथे महाआरती आम्ही किती मोठ्या प्रमाणात करतो. यातले बरेच जण साक्षी असतील जे आरतीला असतील, बरीचशी नवीन बरं दिसत आहेत. त्याच्यामुळे आपण इथे आरती करून आपण पुढे जायचं. आपण जास्त नाही, आता फक्त अर्ध्या तासामध्ये आपली पालखी प्रभुवाडीमध्ये पोहोचते. सांगता होईल आज 500 वर्ष लोकांनी वाट बघितली या क्षणाची आणि माझ्या मते हा भाव जो आहे ना हा कमी झाला नाही पाहिजे. हा सर्व भाव आपल्याला राम मंदिरापर्यंत असला पाहिजे. लोकांनी एवढ्या घटना काढल्या, हजारो लोक आपली प्राण तरी सोडले. आपण थोडा वेळ आपल्या आयुष्यात नक्की देऊ शकतो. तरी आपण पालखी आल्यानंतर लगेच आपण आरती करायची आहे. जय श्रीराम.
साईडला बघू शकता आपला आता आपण आलो अंबिका माता मंदिराजवळ आणि मस्तपैकी पूर्ण दिवे लावलेले आहेत. पूर्ण मंदिराच्या पूर्ण साईडून दिवे लावलेले आहेत. एकदम मस्त वाटतंय. अंबिका माता मंदिरमध्ये पण आरती वगैरे होणार आहे आणि नंतर मग पुढे जाणार आहे आपण. जय श्रीराम. जय श्रीराम. पहिले देखील एक पालखी आलेली आहे. पूर्ण पालखीचा प्रवास आपल्या आता रामेश्वर मंदिरामध्ये आता पुन्हा पालखी जाईल. आपण आता रामेश्वर मंदिराजवळ आलेलो आहे. जय श्रीराम. पालखी आहे. मस्तपैकी आपली पालखी सोहळा वगैरे पार पडलेला आहे. आता रामेश्वर मंदिरामध्ये पालखी ठेवलेली आहे.
तर आत्तापर्यंतचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? प्रभू श्रीरामाचं दर्शन वगैरे केलं, मस्त की मिरवणूक त्यांची ठेवली आणि फुल नामघोषामध्ये मिरवणूक आपण पूर्ण पेनमध्ये फिरवली. तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा. जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर व्हिडिओ आता अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.